नमस्कार, मी साटम जय श्रीराम. आज कुठलाही फॅक्ट तुमच्याबरोबर शेअर करणार नाही, माझ्या मनातील भावना तुमच्या समोर व्यक्त करणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. सर्वप्रथम सर्व भारतीयांना प्राणप्रतिष्ठापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर ज्या कोणी व्यक्तीने या आंदोलनात सहभाग घेतला होता अशा प्रत्येक कारसेवकाला विनम्र अभिवादन. आणि ज्या कारसेवकांनी आपले प्राण गमावले या आंदोलनामध्ये अशा प्रत्येकाची आठवण करत व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला माहिती असेल, कथा कारसेवकांची ही आपली सिरीज सुरू होती आहे म्हणू शकतो आपण, पण आता ही सिरीज पुढे कंटिन्यू होणार नाही, कारण त्यामागचं कारणही थोडंसं विचित्र आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल काय हा बोलतोय, पण हे खरं आहे. बघा, पहिल्यांदा माझ्याकडे 15 स्टोरी झाल्या होत्या. मी ज्या प्रकारे त्या वाचत होतो ना, तर जो इमोशनचा जो ब्रेकडाऊनचा पिच होता ना, तो 1 वरून 100 वर कधी गेला कळलंच नाही. तुम्हाला माहिती असेल, 2 दिवस मी व्हिडिओ सुद्धा अपलोड केला नव्हता. त्यामागचं कारण हे, तुम्हाला व्हिडिओ बनवायला बिलकुल जमत नव्हतं. नंतर प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेतलं आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात. आज तुमच्याबरोबर व्यक्त होतंय. आज थोडंसं हलकं वाटतं. बघा, जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पहिलं तर ह्या स्टोरीज वाचून वाचून ना काळजाला खूप भरे पडले. ते कधी भरून निघतील मला माहिती नाही, पण प्रयत्न करेन भरून निघण्याचा. कारण 22 तारखेचा आजचा आपला हा जो दिवस आहे ना अनुका, त्यांच्यामुळे बघतोय. आणि आज तेच लोकांनी येतो आनंदाने साजरा करायला, आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सुद्धा ठीक नाही आहे. तर मी एकच रिक्वेस्ट करेन तुम्हाला, कुठलाही कारसेवक दिसला त्यांचा सत्कार करा, त्यांचं अभिनंदन करा आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न, जेणेकरून त्यांची थोडीशी परिस्थिती ठीक होईल. शेवटी काय, 22 जानेवारीचा दिवस आपण त्यांच्याचमुळे पाहतोय ना. बाकी जय श्रीराम आणि आनंदाने हा दिवस साजरा करा.